अवधूती संप्रदायाच्या संदर्भात काही गोष्टी अत्यंत सूचक आणि माफक स्वरूपात सांगितलेल्या आहेत. खूप गहन अर्थ आहेत आणि ह्या गहन अर्थाचा अर्थ लावण्याचे अनेक लोकांनी प्रयत्न केले. आपला विषय जेव्हा जिथून सुरू झाला, जिथं कापूर आणि दोन खांबाचा विषय होता, हो हे दोन खांब वेगवेगळ्या प्रकारचे गहन अर्थ सूचित करतात. त्यात ब्रह्म आणि माया हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हो सगुण आणि निर्गुण हा विषय महत्त्वाचा आहे. कारण द्वैत आणि अद्वैत हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेक धर्मग्रंथांचा, उपनिषदांचा सार जो ब्रह्मस्वरूपात, जो शब्द स्वरूपात सांगितला, तो अवधूती संप्रदायामध्ये शब्द स्वरूपात सांगितला आहे. आणि हा शब्द गहन अर्थानं यासाठी लक्षात घ्यायचा आहे, कारण अवधूती संप्रदायाची मांडणी करणारे सगळे जे अशिक्षित लोक होते, हो तत्कालीन अशिक्षित, बरोबर. यात जे कष्टकरी कामगार लोक होते, जे सकाळी उठल्यावर तर कराग्रे वस्ती म्हणण्यापेक्षा कराग्रे श्रम वस्ते असं म्हणणारी ही संप्रदायाची कोळी, माळी, चांभार, सोनार, लोहार या कष्टकरी जनतेतून, बालाबोलकर समाजातून ज्यांना पाठिंबा मिळतं, त्या संप्रदायाचं अधिपत्य ह्या अद्वैत संप्रदायामध्ये आढळून येतं. संत श्रावण महाराजांनी जेव्हा याला पहिल्यांदा प्रवचनामध्ये वापरलं, संत श्रावण महाराज खूप मोठे संत झाले अद्वैत संप्रदायामध्ये, यवतमाळ जिल्ह्यातील पौरदावा या गावचे. त्यानंतर शंकर महाराज लोखंडे जळगावचे यांनी याला लिखित स्वरूपात लिहिण्याचं काम केलं. खूप चांगलं. यासाठी त्यांनी राष्ट्रसंतापासून तर अच्युत महाराजापासून तर सगळ्यांच्या भेटीगाठी घेतली आणि एक संकलन करण्याचं एक सुंदर काम केलं, जे आज लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे. ते त्यांचीच कृपा आहे, संत शंकर महाराज लोखंडे घंटीवाले. अच्छा. या अवधूती संप्रदायामध्ये कापुराच्या ज्योतीला खूप महत्त्व आहे. कापुराच्या ज्योतीचं जर बघितलं आपण, तर कापुराची ज्योत जेव्हा लावतो तेव्हा ते एक अग्नी प्रज्वलित होतो, आणि अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर ती जेव्हा संपते तेव्हा राख सुद्धा शिल्लक राहत नाही. इतकं अद्भुत तत्वज्ञान की आपल्या आत्मामधला हा ज्योती स्वरूप आत्मा हा संपल्यावर कसा असतो, तो कापुराच्या ज्योतीसारखा. ज्योत में ज्योत विराजमान. म्हणजे एका ज्योतीमध्ये दुसरी ज्योत असते आणि आपलं शिल्लक काहीच राहत नाही. शिल्लक काहीच राहत नाही हे सांगणारा खूप मोठं तत्वज्ञान कापुराच्या ज्योतीच्या रूपात, प्रतिकात्मक रूपात अवधूत संप्रदायाने दिलं. ही अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. इतका दूरदर्शी विचार करणारे हे संत हिंगळूजी महाराज आणि संत कृष्णाजी महाराज यांचे आपल्या समाजावर खूप मोठे उपकार आहेत. एका विशिष्ट जातीतून आल्यावर हरिजन समाजाचे, त्या काळात ते तत्कालीन गावकुसाबाहेर असणाऱ्या जातीच्या लोकांनी इतकं मोठं तत्वज्ञान आपल्याला दिलं आणि सगळ्या कष्टकरी श्रमजीवी जनतेंना उद्धाराचा एक नवीन मार्ग दिला, तो अवधूती संप्रदाय होता. अद्वैत संप्रदायामध्ये दोन गोष्टी आहेत. जिथं देव राहतो तिथं आपण देऊळ म्हणतो, पण अवधूती संप्रदायामध्ये देऊळ म्हणत नाही, राऊळ म्हणतात. कारण राव राहतो, जो जगाचा राव आहे तो राऊळ म्हणजे राऊळ. तिथं जे असते ते मांड असते, शाखा नसते. जसं बाकी संप्रदायामध्ये शाखा असतात, मंडळ असते, त्याला मांड म्हणतात. मांड विदर्भात भरपूर ठिकाणी आहेत. आणि ही मांड एका विशिष्ट पद्धतीनं बनवली जाते. चौथरा बनवला जातो, चौथ्यावर एक असा ध्वज लावला जातो आणि ते प्रतिकात्मक. का इथं अवधूती संप्रदायाचं संकल्प जर केला, म्हणजे नामस्मरणाचा संकल्प केला, तो सिद्धीच पावतो. कारण संत हिंगळूजी महाराजांची वाणी ही सत्यसिद्धी वाणी होती. जे जे बोलायचे ते वैखरी, त्यांच्या वैखरीतून निघालेली वाणी शब्द सत्य व्हायचे, म्हणून वैखरीची वाणी होती ती. कमी शब्दात सत्य बोलायचे. या कापुराच्या ज्योतीसारखंच दोघांची देह विलीन झाले, म्हणजे काहीही शिल्लक राहिलं नाही. म्हणून सावंगी कापुराची म्हणतात ना, कापुराच्या ज्योत में ज्योत विराजमान. जहाँ जन्म नहीं, जरा नहीं, मरण नहीं, भय नहीं, शोक नहीं, रोग नहीं, कर्म नहीं, काया नहीं, मोह नहीं, माया नहीं, चाकर नहीं, ठाकर नहीं, भूक नहीं, तृष्णा नहीं, ज्योत में ज्योत विराजमान. अशी संकल्प सिद्धीची अवघड प्रतिष्ठा होणारं हे अवधूती संप्रदाय आपल्या विदर्भाला लागलं. यापेक्षा आपलं भाग्य नाही, पण दुर्भाग्य हे की याचे शब्दार्थ करणारे लोक निर्माण झाले नाहीत. याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि आपला अवधूती संप्रदाय हा काही विशिष्ट ठराविक ठिकाणी तो लिमिटेड झाला. नवीन पिढीमध्ये त्याचं आकर्षण न वाढण्याचं कारण मोठ्या टाळचे जे भजनं आले, ते त्यांना वाजवण्याची कला जी होती, पद्धत, एकच वेळ एकच ओळ 10 वेळा किंवा 40 वेळापर्यंत म्हणायची, म्हणजे ती मुखोद्गत व्हायची. आता नवीन पिढीला तेवढा वेळ नसल्यामुळं ती त्याला वेळ देत नाही आणि अवधूत संप्रदाय दिवसेंदिवस जे
महात्म्य होतं ते थोडं झाकोळच नाही, कमी नाही झालं, झाकोळच झालं. त्याला कव्हर येत गेलं. म्हणजे त्याचं उद्दीपन व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. भाऊ मांडवकर कळमचे यांनी याचा अभ्यास केला. तत्कालीन संत अच्युत महाराजांनी अभ्यास केला आणि राष्ट्रसंतांना याच्याबद्दल सल्ला घेतला. बेलूरकर दादांनी याच्याकडे लक्ष दिलं आणि ह्या पद्धतीनं काही संत मंडळींनी ह्याला लक्ष दिलं आणि याच्याबद्दल डॉक्टर दीक्षित यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन संशोधन केलं. पण हे संशोधन अपुरं राहिलं. ज्या पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालं नाही. म्हणून कदाचित अवधूत संप्रदाय आज केवळ एका विशिष्ट ठराविक लिमिटेड एरियामध्ये लिमिटेड झाला, संक्षिप्त झाला. या संप्रदायामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती ही की संत हेंगळूजी महाराजांच्या सीमेमध्ये संत बहिणाबाई आल्या. आता ह्या बहिणाबाई कोण? तर ह्या मोजरीच्या पाचघरी कुटुंबाच्या. पाचघरी कुटुंबाची मुलगी जळगावला दिली, ती उमपच्या घरी दिली. हेंगळूजी महाराजांचा रोजचा जो आहार होता तो बहिणाबाईकडून जायचा आणि तिच्या घरून गेलेला आहार ते घ्यायचे. बहिणाबाईकडून घेतला. बहिणाबाईवर हेंगळूजी महाराजांची अखंड कृपा होती आणि ती साध्वी संत जळगावमध्ये विराजमान झाली, तिथेच विलीन झाली. तिचं पण एक चांगलं राऊळ तिथं जळगावला बांधलं आहे. हिंगळूजी महाराजांचं आहे. त्याच्यापासून ती 2 फरलांगपर्यंत अंतरावर गेलं तर बहिणाबाई संत बहिणाबाईंचं राऊळ आहे. तिथे दोन्ही ध्वजा आहे. संगोपांग अभ्यास करण्याची पद्धत लोखंडे महाराजांनी तिथे ठेवलेली आहे. एक लायब्ररी आहे, तिथे तुम्ही पुस्तक वाचू शकता. अशा पद्धतीनं विदर्भात हा संप्रदाय गहन अर्थाला ग्रामीण भाषेत बोली भाषेमध्ये अखंड काव्यात्मक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न संत हेंगळूजी महाराजांनी केला. आपल्यावर अखंड उपकार अवधूत संप्रदाय झाले. अवधूत संप्रदाय जेवढा इतिहास सांगाल तेवढा कमीच आहे. पण वेळेनुसार अवधूत संप्रदायाचा सारांश मी सांगण्याचा प्रयत्न केला. जय हिंगळूजी महाराज, जय कृष्णाजी महाराज. साहेब, तुम्ही अत्यंत सखोलरित्या थोडक्यात कमी शब्दामध्ये जी काही अवधूती संप्रदायाची माहिती सांगितली, माझ्या तरी आता सध्या माहितीत नाही आहे की बाबा तुमच्यासारखी माहिती आजपर्यंत मला कोणी सांगितली. तर फार फार आभारी आहे साहेब मी तुमचा. धन्यवाद.